नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला, आज आहे वटपौर्णिमा आणि आपण वडाची पूजा करण्यास जाणार आहोत। चला, तुम्हीही या माझ्यासोबत कशा पद्धतीने वडाची पूजा केली जाते आहे तेही तुम्ही अवश्य आणि अवश्य पहा। चला तर पहा, आमची वडाची पूजा करून झालेली आहे। आता मी हा जो सूत आहे ना, हे वडाला गुंडाळत आहे। सूत गुंडाळत असताना 5 ते 7 फेऱ्या काढल्या जातात आणि अशा पद्धतीने आमच्या सोबत इतरही महिलांच्या फेऱ्या काढून झालेल्या आहे। पहा, तुम्हाला दिसत असेल इथं बच्चे कंपनी सुद्धा आलेली आहे आंबे गोळा करण्यासाठी। छोट्या मुलांची ही गर्दी प्रचंड अशी प्रमाणात आहे आणि आता पूजा करून आमची झालेली आहे। इतरही महिलांची पूजा चालू आहे। पहा, दिसत आहे तुम्हाला। सूत गुंडाळल्यानंतर महिलांची ओटी भरली जाते। पहा, आंबा, तांदूळ किंवा आंबा आणि गहू याच्या साह्यानं ओटी भरली जाते। पहा, 5 किंवा 7, 9 एवढ्या महिला उपस्थित असतील ना, तेवढ्यांची ओटी ही भरली जाते। हळद कुंकू लावलं जातं प्रथम आणि ओटी भरून पुन्हा मग प्रसाद दिला जातो। पहा, मध्ये येऊ नको की ज्येष्ठ पौर्णिमेला या वटवृक्षाची विवाहित स्त्रिया, सौभाग्यवती स्त्रिया पूजा करतात। अगदी मनोभावे याची पूजा करतात आणि पूजा करून
प्रार्थनाही करतात की जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून. ही आहे एक कथा, परंतु या कथेमागे शास्त्र आहे ते सत्यवान सावित्रीचं. सत्यवान सावित्री हिनं यमाच्या दारामध्ये जाऊन यमाकडून आपल्या पतीचा प्राण परत आणला, अशी ही एक कथा प्रचलित आहे. आणि म्हणूनच स्त्रिया या दिवशी वटाच्या झाडाची पूजा करतात. या वडाच्या झाडाजवळ शिवतत्व लहरी प्रचलित होत असतात आणि म्हणूनच या वडाच्या झाडाला धागा गुंडाळल्यामुळे अधिक त्या लहरी तीव्र होतात. आणि म्हणूनच सर्व स्त्रिया अगदी इथं वटपौर्णिमे दिवशी उपवास करतात, व्रत करतात आणि वडाची पूजा करतात. आता ही पूजा करताना पूजेसाठी जे साहित्य आहे ते म्हणजे काय आहे? प्रथम लागते ते म्हणजे वाण, म्हणजे आंबा आणि तांदूळ किंवा गव्हाची ओटी भरली जाते. याच्यानंतर हळद कुंकू वाहिलं जातं, पाणी, पंचामृत, फूल, त्याच्यानंतर दूध किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवला जातो. धूप दीप ओवाळलं जातं आणि इथं मग ओटीसुद्धा भरली जाते. तर असं या वटवृक्षाचं आणि वटपौर्णिमेचं खूप असं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत आपल्या सण समारंभ याला अतिशय महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे, हे तर तुम्हाला माहीत आहेच. मग प्रत्येक शास्त्राला शास्त्रीय कारण हे असतंच ना. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, धन्यवाद.